प्लीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कणिक कशी भिजवायची ते शिकणार आहोत। चपाती बनवायची त्याच्यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ, पाणी आणि मीठ। आपण त्याच्यात 1 चमचा मीठ घालूया पिठात, हे बघा, आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे। थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं। आजूबाजूला लागलेलं पीठ सर्व काढून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे। छान मळून झालं की 10 मिनिटं आपण त्याला छान भिजण्यासाठी ठेवणार आहे। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटं चांगलं मुरू देऊया ह्याला, आणि मग चपाती लाटण्यासाठी तयार आहे। हे बघा, छान पीठ आपलं भिजून मऊ झालेलं आहे। आता आपण चपाती करण्यासाठी पिठाचा गोळा घेऊया। तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे। आपल्याला जेवढी चपाती पाहिजे त्याचा पिठाचा गोळा आपण घ्यायचा आहे। हे बघा, हे अशी पेढा ठेवायचा आहे पिठाचा। हे असं आधी लाटून थोडीशी पोळी घ्यायची आहे।
तेल लावून घ्यायचं आहे. मग परत अशी फोल्ड करायची. मग अशी चपाती किनारीने लाटून घ्यायची आहे. परत दुसऱ्या बाजूने पलटी करून लाटून घ्यायची आहे. किनारीने लाटून घ्यायचं म्हणजे चपातीचा आकार गोल येतो. बघा. चपाती लाटून झालेली आहे. तवा पण गरम झालेला आहे. हे बघा, तवा पण गरम झालेला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे चपाती चिटकू नये यासाठी. आता चपाती घेऊन आपण तव्यावरती टाकूया. एका बाजूने छान भाजली की आपण तिला पलटी करून अशी घ्यायची आहे. तेव्हा चपाती आपली एकाच बाजूने भाजलेली आहे. आता आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे. मी हातानेच लावत आहे, तुम्ही उलताण्याने लावू शकता चमच्याने. आता दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी चांगली शेकून घ्यायची आहे. बघा आपली चपाती कशी छान फुगून मस्त झालेली आहे. हे बघा आपली चपाती किती छान मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे. हे बघा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण घरी नक्की बनवा. थँक्यू, धन्यवाद.